हॅलो. मागच्या आठवड्यामध्ये एक ताई आल्या होत्या. त्यांना भरपूर ताप होता अंगामध्ये आणि म्हणून त्यांना मी काही औषधं लिहून दिलेली होती आणि 3-4 दिवसांनी त्या परत आल्या आणि त्यांचं म्हणणं होतं की डॉक्टर तुम्ही एवढी औषधं लिहून दिली आणि मला काही बरंच वाटलं नाही तुमच्या औषधांनी. म्हटलं हो का, बघू बरं जरा माझं प्रिस्क्रिप्शन दाखवा. आणि प्रिस्क्रिप्शन दाखवल्यानंतर मग मी त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. म्हटलं ह्यातली औषधं तुम्ही कशी घेतली मला जरा परत एकदा सांगता का? तर त्यांनी सांगितलं की ही जी गोळी होती ही खूप मोठी होती आणि म्हणून मी ही अर्धी घेतलेली आहे. ती दुसरी कॅप्सूल होती, मला कॅप्सूल गिळायला फार त्रास होतो म्हणून मी ती फोडून आणि आतलं औषध पाण्यामध्ये टाकून प्यायलेले आहे. असं त्यांनी बऱ्याचशा डोसेजेसमध्ये चेंजेस केलेले होते. म्हणून आपण आजचा विषय घेतो आहोत, औषधाचा करेक्ट डोस आणि औषध घेण्याची पद्धत कशी असावी. थोडंसं ह्याबद्दल बोलूया. औषधाचा करेक्ट डोस कुठला? तर तुम्ही जेव्हा औषध कुठलंही विकत घेता तेव्हा औषधाच्या पाठीमागे लिहिलेला असतो. तो एक डोस, स्टँडर्ड ठरलेला डोस लिहिलेला असतो आणि त्याच्या खाली एक ओळ लिहिलेली असते. कुठल्याही दुकानातून घ्या, कुठल्याही वेबसाईटवरून घ्या, खाली एक ओळ हमखास तुम्हाला लिहिलेली सापडेल. ती ओळ काय असते? ॲज पर फिजिशियन्स गायडन्स. फिजिशियन म्हणजे कोण? म्हणजे मी, माझ्यासारखे डॉक्टर जे तुमची ट्रीटमेंट करत आहेत त्यांच्या गायडन्सप्रमाणे औषधाचा डोस त्यांनी जो ठरवून दिलेला आहे, तुम्हाला दिलेल्या चिठ्ठीवरती लिहून दिलेला आहे, त्या डोसमध्ये तुम्हाला औषध घ्यायचं आहे. इतकं सिंपल आहे. तुमचं वजन, तुमचं वय, तुमचा आजार, त्या आजाराची तीव्रता, अनेक गोष्टी लक्षामध्ये घेऊन त्या डॉक्टरनी तुमचा डोस ठरवलेला असतो. जर तो डोस तुम्ही तुमच्या मनानुसार बदलला तर डॉक्टरला अपेक्षित असणारे रिझल्ट तुम्हाला मिळणार नाहीत. इतकी सिंपल गोष्ट आहे. मग काही लोक तो डोस कमी करतात, जसा या ताईंनी केला. गोळी मोठी दिसते म्हणून ती अर्धी खाल्ली. पण मग आपल्याकडे मराठीमध्ये एक म्हण आहे की हत्तीला आजार आणि शिंपीने औषध. चालेल का? शिंपी काय असते? कोणाकोणाला माहिती आहे? लिहा बरं कमेंट सेक्शनमध्ये. शिंपी हे एक औषध पाजायचं साधन होतं पूर्वी. ते त्यात औषध घालून द्यायचे. ते असायचं छोटं. आत्ता मी एवढंच सांगणार. शिंपी काय असते तुम्ही शोधा आणि मला सांगा. जर ते खूप छोटं साधन आहे, त्यात मावणारं औषध कमी आहे आणि आजार झाला आहे हत्तीला, तर तो हत्तीच्या वजनानुसार डोस बरोबर होणार आहे का? तसंच जर माणूस मोठा आहे, म्हणजे वयाने मोठा आहे, वजनाने नाही. मला कुठल्याही जाड माणसांवरती काही कमेंट करायची नाही ना, बारीक माणसांवर कमेंट करायची नाही आहे. पण तुमच्या औषधाचा डोस हा बऱ्यापैकी तुमचं वय आणि तुमचं वजन ह्यावरती ठरवला जातो. औषध एकच असलं तरी प्रत्येकासाठी दिला जाणारा डोस हा वेगवेगळा असू शकतो. म्हणून शेजारीने ह्या डोसमध्ये घेत होती किंवा माझ्या मुलाला हा डोस लिहिला होता म्हणून मी ह्या डोसमध्ये औषध घेते, हे पूर्ण चुकीचं आहे. कृपया तुम्हाला लिहून दिलेल्या डोसमध्ये औषध घ्या. औषध डिलिव्हरीची सिस्टीम ही प्रत्येक औषधानुसार बदलते. काही औषधं ही ॲसिडिक एन्व्हायरमेंटमध्ये लवकर विरघळतात. मग अशा औषधांच्या गोळ्या केल्या जातात, ज्या तुमच्या स्टमकमध्ये, तुमच्या जठरामध्ये ॲसिड जे तयार होते त्याच्यामध्ये लवकर विरघळून आणि संपूर्ण शरीरामध्ये लवकर पसरणार आहेत. आणि काही गोळ्यांना ॲसिडिक एन्व्हायरमेंट चालत नाही, काही औषधांना ॲसिडिक एन्व्हायरमेंट चालत नाही. अशी औषधं ही कॅप्सूलमध्ये भरली जातात. मग अशी औषधं कॅप्सूलमध्ये का भरली जातात? तर ती जी कॅप्सूल आहे ती तुमच्या जठरामध्ये नाही विरघळणार आहे, ती तुमच्या आतड्यामध्ये गेल्यानंतर तिकडे विरघळणार आहे. म्हणून ती कॅप्सूलमध्ये भरलेली औषधं ही कॅप्सूल उघडून खाणं किंवा पाण्यात घालून पिणं हे अपेक्षित नाही आहे. कारण ती जर ॲसिडिक एन्व्हायरमेंटमध्ये म्हणजे तुमच्या जठरामध्ये असलेल्या ॲसिडमध्ये विरघळली तर ती निरुपयोगी होतात. त्यामुळे कॅप्सूल ही गिळायची आहे, उघडून त्यातलं औषध प्यायचं नाही आहे. सिरप बेस्ड जेवढी औषधं असतात, जेवढी साखरेच्या पाकामध्ये बनवलेली औषधं असतात, ती सगळी औषधं ही घशावर काम करणारी जनरली असतात. कफ सिरप बेसमधलं औषध आहे. त्याचा हेतू हा गळ्यावरती आत उतरत जाताना आतल्या बाजूनी कोटिंग तयार करणे औषधाचं हा असतो. त्यामुळे कृपया सिरप प्यायल्यानंतर पाणी पिऊ नका. तुम्हाला जे काही पाणी प्यायचे ते सिरप प्यायच्या आधी
पिऊन घ्या. औषधाचं टायमिंग बदलू नका. काही औषधं ही जेवणाच्या आधी घेतली जातात. अगेन जठरामधल्या ॲसिडिक एन्व्हायरमेंटमध्ये ती चांगली काम करतात म्हणून ती जेवणाच्या आधी घेतली जातात, किंवा जठरातलं ॲसिड कमी करण्याचं काम त्यांनी करणं अपेक्षित आहे म्हणून ती जेवणाच्या आधी घेतली जातात. आणि काही औषधं ही जेवणाच्या नंतर घेतली जातात कारण ॲसिडिक एन्व्हायरमेंट त्यांच्यासाठी नको आहे, किंवा आहारासोबत घेतल्यानंतर ती जास्त वेळ शरीरामध्ये टिकणार आहेत आणि चांगला परिणाम करणार आहेत. खूप सिम्पल आहे. फॉलो युअर फिजिशियन्स इन्स्ट्रक्शन्स. आता आणखी एक प्रकार येतो पेशंटचा. माझ्या मुलाला ताप होता आणि म्हणून तुम्ही हे बघा हे औषध लिहून दिलं आहे आणि हे दिलं आणि त्यानंतर त्याला उलट्या चालू झाल्या. अगेन मी शांतपणे बसवून विचारते की तुम्ही काय प्रमाणामध्ये हे औषध दिलं आहे. तर बऱ्याचदा असं आढळतं की मुलाच्या काळजीपोटी आईनी डोस बदललेला आहे. खूप जास्त प्रमाणामध्ये ते औषध पाजले त्या मुलाला आजार लवकर बरा व्हावा म्हणून. खूप जास्त प्रमाणात औषध पाजल्यानंतर त्याचा परिणाम शरीरावरती वाईट पद्धतीचा होतो. ॲसिडिटी नसलेल्या माणसामध्ये पण ॲसिडिटी तयार होते आणि म्हणून उलट्या होतात. दुसरा एक परिणाम होतो की इतकं जास्त औषध तुमच्या लिव्हरमधून गाळून जेव्हा बाहेर पडेल तेव्हा त्या लिव्हरवर त्याचा विषासारखा परिणाम, टॉक्झिक इफेक्ट येईल. लिव्हरवर म्हणा, किडनीवर म्हणा, या 2 ऑर्गन्समधून तुमचं औषधामधला जो वेस्ट प्रॉडक्ट आहे तो गाळून बाहेर पडणार आहे शरीराच्या. तो जर योग्य प्रमाणात असलं तर ठीक आहे, काही परिणाम न होता तो बाहेर पडतो. पण खूप जास्त प्रमाणात तुम्ही औषध पाजलं तर ह्या 2 महत्त्वाच्या ऑर्गन्सवरती खूप वाईट परिणाम होतो. कृपया मुलाला मुलीला अतिरिक्त प्रमाणामध्ये औषध लवकर बरं होण्यासाठी म्हणून देऊ नका. जरी ते टॉनिकचं औषध असलं तरीसुद्धा. इथून पुढे लक्षात ठेवा. बाय बाय.